हाय फ्रेंड्स, प्रांजल अँड मयुरी वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। मग आपल्या गणपती बाप्पाला आवडणारे मोदक आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत दाखवते। त्याचं सारण, ते पीठ कसं घोटायचं, त्याला आकार कसा द्यायचा आहे, एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज मोदकाची रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग आपण बघूया मोदकासाठी लागणारं साहित्य। हे मोदकाचं पीठ हे मी आंबेमोहोर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आंबेमोहोर तांदूळ स्वच्छ धुवून त्याला 2 दिवस स्वच्छ व्यवस्थित सुकवून मग मी घरघंटी म्हणून ते दळून आणलेलं आहे। तुम्ही तांदूळ हे घरघंटी म्हणून दळून आणा जर तुम्हाला तांदळाचं पीठ व्यवस्थित चांगलं पाहिजे असेल तर। आणि आंबेमोहोर तांदूळ सुवासिक पण असतो आणि त्याला थोडं चिकटपणा असतो, त्याच्यामुळे ते मोदकासाठी तो सर्वात चांगला तांदूळ आहे। हे मी तांदळाचं पीठ 2 वाटी घेतलेलं आहे। 2 वाटी ओल्या नारळाचा चव, अर्धी वाटी गूळ, पाव वाटी तूप आणि अर्धा चमचा वेलची आणि जायफळ पूड। चला तर आपण प्रथम तांदळाच्या पिठाची उकड करून घेऊया। तांदळाची उकड करण्यासाठी मी एक टोप घेतलेला आहे। आता मी गॅस चालू करते आणि या टोपामध्ये 2 वाटी पीठ ह्या वाटीनेच मी घेतलं होतं आणि ह्या वाटीनेच मी 2 वाटी पाणी घेणार आहे। हे 2 वाटी मी पाणी घेतलंय। आता पाण्याला चांगली उकळ येऊ द्या। आता पाणी आपलं उकळत आहे, त्याच्यामध्ये आता मी थोडं मीठ टाकते आणि आपण 1 चमचा तूप टाकायचं आहे। एक चमचा तूप टाकते आहे आणि आपलं छान पाणी उकळू देऊया आणि मग हे आपण जे पीठ घेतलेलं आहे मोदकाचं ते हे पाण्यात टाकूया। तर हे तूप सुद्धा ह्याच्यामध्ये वितळलेलं आहे। आता मी या उकळत्या पाण्यामध्ये हे पीठ आहे ते टाकून घेते आणि अशा प्रकारे हे पीठ घोटून घ्यायचं आहे। लाटणीने केलं तरी चालेल, जर चमच्याने जमत नसेल तर। अशा प्रकारे हे पीठ आणि ह्याला गॅस बंद केला आहे मी आणि ह्याला 5 मिनिटं असंच झाकून ठेवूया। 5 मिनिटं असंच मी ह्याला झाकून ठेवते आणि पुढे सारणाची तयारी करायला घेऊया। आता आपण सारणाची तयारी करून घेऊया। त्याच्यासाठी आता मी कढई ठेवलेली आहे। आता कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून घेते। 1 चमचा तूप टाकला आहे। आता तो तूप थोडं वितळू द्या। मग आपण 2 वाटी खोबरे घेतले ते टाकणार आहोत। तूप आता वितळलेलं आहे।
ह्याच्यामध्ये मी 2 वाटाचे खोबरं चून घेतलेला आहे, तो खोबरं मी टाकून घेते. मंद आचेवर आता परतून घेऊया. खोबरं आपल्या तुपात परतल्यानंतर थोडं त्याच्यामध्ये जो आपण अर्धी वाटी गूळ घेतला आहे तो टाकून घेऊया. आणि आपल्या गॅस मंद आचेवरच ह्याला सारण करून घ्यायचंय, मंद आचेवर. हे बघा आपलं सारण आता ते रेडी झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी जे वेलची पूड घेतली ते घालते. आणि जायफळ जरासं किसून घालते. सगळं एकजीव करून घेते. काय सुंदर सारण झालेलं आहे हे, बघू शकता तुम्ही. असंच सारण झालं पाहिजे. सारणामध्ये पूर्ण गूळ वितळून गेला पाहिजे. आणि अशा प्रकारे आपलं हे सारण रेडी आहे. आता आपलं जे उकड काढलेलं पीठ आहे त्याला 5 मिनिटं झाली आहे. आता मी हे परातीत काढून घेते. आणि हे गरम असतानाच मळायचं आहे, पाण्याचा हात लावून. थंड पाणी घेऊन हे गरम गरमच आता थंड पाण्याने मी मळणार आहे. हे खूप गरम आहे. आता हे थंड पाणी घेतलंय ते शिंपडून मी चांगलं गरम गरम हे पीठ मळून घेते. खूपच गरम आहे हे पीठ. हे आता मी गरम गरम पीठ आहे ते मी मळून घेते थंड पाणी टाकून. हे गरम असतानाच हे मळायचं आहे पीठ. चांगलं मळून घ्या, त्याच्याने पारी फाटत नाही. आता हे मी थंड पाणी लावून हे मळून घेतलेलं आहे पीठ. आता थोडंसं ह्याला तेलाचा हात लावते आणि चांगलं पुन्हा मळून घेते तेल लावून. तूप सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता या पिठाचा मी एक गोळा घेते. आता छान गोळा करून घेऊया. आता छान गोळा करून त्याला मध्यभागी प्रेस करा आणि त्याची अशी गोल पारी करून घ्या. पारी ही पातळच करा, कारण जेव्हा जाड पारी करा तुम्ही तर ते खायला पीठ लागतं. त्याच्यामुळे पारी ही पातळच करा. हे बघा अशा प्रकारे ही माझी पारी तयार झालेली आहे.
अशा प्रकारे पारी करायची। त्याच्यात मी सारण भरते। सारण भरल्यानंतर या 2 बोटाने आणि आपला अंगठा अशा प्रकारे हे मोदकाच्या कळ्या करत जायच्या आहेत। हे बघा, अशा सुंदर अशा या कळ्या येतात आणि मग असं हे एकत्र करून आपला मोदक तयार आहे। दुसरी एक पद्धत तुम्हाला दाखवते। ज्यांना मोदक जमत नाही त्यांनी या साच्यामध्ये सुद्धा मोदक करू शकतात। असा हा माझ्याकडे साचा आहे। पहिला याला तेल लावून घ्या आतून आणि मग एक मोदकाचा पिठाचा गोळा घ्या आणि तो साच्यामध्ये आतपर्यंत प्रेस करा आणि तो सगळ्या बाजूने असा प्रेस करत व्यवस्थित असा आतपर्यंत, जेणेकरून त्याचा व्यवस्थित शेप येईल मोदकाचा। ज्यांना मोदक जमत नाही त्यांनी या साच्यामध्ये केलात तरी खूप सुंदर होतात मोदक। आणि त्याच्यानंतर मग सारण भरा। अशा प्रकारे सारण भरा आणि पुन्हा थोडं पीठ घेऊन पाठची साईड पिठाने बंद करून घ्या। अशा प्रकारे ज्यांना मोदक येत नाही ते सुद्धा अशा प्रकारे करतील तरी खूप सुंदर आहे। आणि असं प्रकारे हे ओपन करा मोदक। बघा, खूप सुंदर आकार आलेला आहे। तिसरी ट्रिक म्हणजे ज्यांना जर असंही जमत नसेल तर त्यांनी जसे आपण पुऱ्या लाटतो तशा प्रकारे गोळा करून पुरीसारखी गोल लाटून घ्या। अशा प्रकारे हे लाटून घ्या। हलक्या हातानेच लाटायचं आहे। अशा प्रकारे आपली ही पातळ पारी तयार झाली आणि मग सारण भरून मगाशी ज्या पद्धतीने सांगितलं हे 3 बोटं 2 कुर्ती आणि असं प्रेस करत जा। अशा प्रकारे आपले हे मोदक खूप छान आणि सुंदर तयार होतो। हे बघा, अशा प्रकारे मी सगळे मोदक करून घेते। त्या पाऱ्याने लाटून घेतलंय। आता याच्यामध्ये पण मला सुंदर शेप कळ्या कशा करून दाखवते ते बघा। मोदक करणं खूप सोपं आहे। फक्त एक ट्रिक लक्षात ठेवा, 2 बोटांनी थंब पकडून फक्त इथून ते इथपर्यंत प्रेस करत जायचे आणि कळ्या ह्या जवळजवळच हे करत जा, प्रेस करत जा, दाबत जा। त्याच्यामुळे मोदकाला कळ्या खूप सुंदर येतात। मग ह्या एकत्र अशा घेऊन खूप सुंदर मोदक झालेला आहे बघा। अशा प्रकारे आपले मोदक सगळे तयार झालेले आहे वळून। आता आपण ह्याला
उकडून घेऊया। त्याच्यासाठी मी हा मोठा टोप घेतलेला आहे, त्याच्या अर्ध मी पाणी घेतलंय, त्याच्यावर जाळी ठेवलेली आहे। आता ह्या जाळीला मी तेल लावून घेते। आणि ही माझ्याकडे हळदीची पानं आहे, ह्याच्यामध्ये मी आता हे मोदक उकडणार आहे। अशा प्रकारे आणि ह्या हळदीच्या पानांना सुद्धा मी तेल लावून घेते आहे। अशा प्रकारे हे तेल लावून घेते आणि हे मोदक मी आता असे लाईने लावून घेते। करून घेते 10 मिनिट गॅस चालू करते। हाय फ्लेम वर 10 मिनिट ह्याला आपण मोदकाला स्टीम करून घेऊया। अशा प्रकारे आपले हे मोदक तयार झालेले आहेत। बघा किती सुंदर दिसतात आहे।